वेलकम बॅक टू अनदर वेलकम भावांनो, नवीन स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. गुड मॉर्निंग. तर आत्ता ही शूट करतोय, तर व्हिडिओ ही रात्रीचे पण सकाळी तुम्हाला 7 वाजता व्हिडिओ ही येईल, तर त्यामुळे गुड मॉर्निंग. तर ही मॅच संध्याकाळी 8 वाजता आहे, उद्या संध्याकाळी 8 वाजता. तर उद्या सकाळी तुम्हाला 7 वाजता अपलोड होऊन जाईल. बांगलादेश वर्सेस नेदरलँड ही मॅच होणार आहे वेस्ट इंडिजमध्ये. तर चला आपण यांची पिच रिपोर्ट, प्ले गेल्यावर सर्वच काही पाहणार आहोत. तर ही मॅच आहे बांगलादेश आणि नेदरलँडमध्ये. तर ही 27वी मॅच होणार आहे. तर आर्मोसवेलो वाले किंग्स्टाऊन एस.टी. वेस्ट इंडिजमध्ये. तर आर्मोसवेलेचं स्टेडियम पिच रिपोर्ट असणार रिच क्रिकेट हेरिटेज रेकॉर्डेड सेव्हरल इंटरनॅशनल मॅचेसमध्ये होणार आहे. तर बॅट्समन फ्रेंडली पिच असणार आहे. असं T20 मॅचेस खेळल्या गेल्या. तर आतापर्यंत इथं 5 मॅचेस खेळल्या गेल्या, त्यातले एक बॅटिंगवाले जिंकले, 3 बॉलिंगवाले आणि एक टाय झालेले. म्हणजे 118वर ऑल आऊट, 117वर ऑल आऊट, हायेस्ट टोटल 158वर 0, लोएस्ट 0 हायेस्टचे 158वर 135वर 7. तर आपण आता यांची प्लेइंग 11 पाहूया बांगलादेश आणि नेदरलँडची. टी हसन बॅट्समन, एन हुसेन सॅन्टो, लिटन दास, शकीब अल हसन, टी हेरोडोय, मोहम्मदुल्ला, जैकर अली, रिशद हुसेन, टस्किन अहमद, एम रहमान, तंजीम सकीब. आणि नेदरलँडकडून मिचेल लेविट, एम एक्स डाऊड, विक्रमजीत सिंग, एस इंग्लेबिलेज, बस लीडे, स्कॉट एडवर्ड, तेज निदुमारो, लोगन दिबिक, टिम पिंगले, पी.व्ही. मेक्रम, विवेक किंगम. तर अशी ह्यांची प्लेइंग 11 आहे. तर आपण आता ह्यांची कोण कुठं बॅटिंग ऑर्डर करणार आहे ते पण बघूया. बांगलादेशकडून तुम्ही तानिज हसन, निजोबल हुसेन सॅन्टो ओपनिंग करताना दिसतील. लिटन दास आणि 1 नंबरला खेळताना दिसेल. 1 नंबरला शकीब अल हसन आणि टी हेरोडोय मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करताना दिसेल. निजमुल हुसन सॅन्टो बांगलादेशचा कॅप्टन आहे. जैकर अली विकेट कीपर आहे. रिषभ सैफ, मोहम्मदुल्ला विल टेक अ स्पिनर. तंजीम सकीब, टस्किन अहमद लीड द पेस अटॅक. तंजीम सकीब हॅव्हिंग टॉप मोस्ट फॅन्टसी पॉईंट्स आहेत आतापर्यंत. नेदरलँडकडून मिचेल लेविट आणि मॅक्स डाऊड ओपनिंग करताना दिसेल. विक्रमजीत सिंग 1 नंबरला पोझिशन खेळताना दिसेल. सायब्रँड इंग्लबिच, बी.एस. लीडे मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करताना. स्कॉट एडवर्ड नेदरलँडचा कॅप्टन आहे. स्कॉट एडवर्ड विकेट कीपर आहे. टिम पिंगले, सायब्रँड इंग्लिट स्पिन करताना दिसेल. पाऊल वेन मेक्रम, विवेक किंगमला पण तुम्ही स्मॉल लीग आणि पी.व्ही. मेक्रमला पण स्मॉल लीग आणि ग्रँड लीगमध्ये ग्रँड लीगमध्ये 1, 2, 3 कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही यांना ट्राय करू शकता. ग्रँड लीग आणि स्मॉल लीगमध्ये ड्रीम 11, माय 11 सर्कल, विजन 11, हाऊस ॲट, फोकस 11. तर हे होणार आहे. तर बांगलादेशने 3 जिंकले, नेदरलँडने 1च जिंकली. तर बांगलादेश 1 लूज 1 विन, नेदरलँड पण लूज विन. तर तुम्ही स्मॉल लीगमध्ये तुम्ही तंजीम सकीब, तस्किन अहमद, लोगिन विबिक, बी.एस. लीडे. ग्रँड लीगमध्ये तुम्ही जैकर अली, तंजीम हसन, तेज निदुमोरू, मिचेल लेविट. डेथ ओव्हरमध्ये तुम्ही तस्किन अहमद, मुस्तफिर रहमान आणि पाऊल मेक्रम आणि किंगमला ट्राय करू शकता. ॲटलिस्ट माझ्या मते थोडंसं रिस्क घेऊन तुम्ही ट्राय करू शकता. तर स्मॉल लीगमध्ये तुम्ही म्हणजे महत्त्वाचे प्लेयर्स एन हुसेन सॅन्टो, लिटन दास, शकीब अल हसन, मोहम्मदुल्ला, रिशद हुसेन, एम रहमान. नेदरलँडकडून मॅक्स डाऊड, विक्रमजीत सिंग, बी.एस. लीडे, लोगिन बिग. कॅप्टन वाईस कॅप्टनमध्ये तुम्ही एन हुसेन सॅन्टो, शकीब अल हसन आहे, मॅक्स डाऊड आहे, बी.एस. लीडे, लोगिन बिग. तर हे आहे स्मॉल लीग आणि ग्रँड लीगचे प्रेडिक्शन. ते सर्व फायनल अपडेट्स तुम्हाला टेलिग्रामवरती प्रोव्हाइड केले जातील. लिटन दास आहे, स्कॉट एडवर्डला तुम्ही ट्राय करू शकता. जैकर अलीला पण ग्रँड लीग स्मॉल लीगमध्ये ट्राय करू शकता. एन हुसेन सॅन्टो, मॅक्स डाऊड आहे, हेरोडो आहे,
तेज निधमार ट्राय करू शकता, लेविटला ट्राय करू शकता. विक्रमजीत संघ, टी हसन आहे, निधमार आहे, बी एस लीड आहे, मोहम्मदुल्लाह लीक आहे, शकील हसन आहे, एंकलट आहे, लिकिबिल हसन आहे, एन बेक आहे, मोहम्मदुल्लाह लीड आहे, बेबी मेक्रम, मुस्तफे रहमान आहे, टस्किन अहमद, किंगम आहे, टकीब शकवन आहे. किंगमला ट्राय करू शकता, टिपिंगला ट्राय करू शकता. दिल्ली आणि थोडीशी रिस्की मॅच असणार आहे, कारण सगळ्या वेस्ट इंडिजच्या पिचवरती मॅचेस होणार आहेत, त्यामुळे जरा थोड्याशा थोडंसं जरा रिस्की लावायचं असेल तर तुम्ही एल व्ही बीला ट्राय करू शकता, नाही तर ॲज अ कॅप्टन व्हाईस कॅप्टन ठेवू शकता. तर हे आहे फर्स्ट टीम, ही आहे सेकंड टीम, ही आहे थर्ड टीम आणि ही आहे फोर्थ टीम. तर या 4 ग्रँड लीग, स्मॉल लीगमध्ये तुम्ही ग्रँड लीगमध्ये ट्राय करू शकता, स्मॉल लीगमध्ये नाही तर विजन 11ची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. लिटन दास आहे, मोहम्मदुल्लाह, थोडीशी कारण रिस्की मॅच असल्यामुळे तुम्ही थोडीशी जरा कॉम्बिनेशन वेगळे ट्राय करा भावांनो. तर आता मॅच लावली आपण, पण बघूया काय होते का. तर आपण मॅच लावली, आउट ऑफ झोनच आहे, कारण हर्षदीप सिंगच चाललाय चांगला, 3 विकेटा घेतल्यात भाऊनी. आमच्या बुमराला एक सुद्धा विकेट भेटली नाही आज, असलं चुतिया वड्याचा बुमरा आहे, नाही तेच 3-3 4-5 विकेटा घेतो, आज फेल गेला. माहितीच होतं ते होणार आहे, बेकार छोटं बुमरा आहे निवड काहीतरी. ज्यावेळेस आम्ही घेतो ना त्यावेळेस प्लेयर चालत नाही, तर भावांना सेम तुम्ही घ्या इथं. ज्यावेळेस घेतो त्यावेळेस जे आम्ही घेत नाही तेच प्लेयर चालतात, असले तर दलिंद्र बोर्डाचे प्लेयर आहेत, काय करणार. तरी प्रयत्न चालू आहेत, फोकस ऑन करिअर गोल. तर बाय बाय, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.